हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PSI STI ची क्वेश्चन पेपर आपल्या आधी बघून झालेली आहे 2011ची. तर ती तुम्ही जर बघितलेली नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज आपण MPSC ग्रुप बी ASO प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची बघणार आहोत. तर मित्रांनो, आधीच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण ASO प्रिलिम क्वेश्चन पेपरमधील सायन्सचे आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन आपण बघितलेले आहे. आज आपण जिओग्राफीचे आणि इकॉनॉमिकचे क्वेश्चन बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये आपली 2014, 15, 16 आणि 17ची क्वेश्चन पेपर बघून झालेली आहे. ते लेक्चर अपलोड केलेले आहे. तुम्ही जर ते लेक्चर बघितलेले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तुमचे या PYQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तसेच मित्रांनो, MPSC अपडेटसाठी आणि MPSCच्या तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर तुम्ही MPSC ॲस्पिरंट या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफीचे क्वेश्चन बघूया. तर पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन काय दिले आपल्याला? सिंधुदुर्ग, गडचिरोली, तिसरं औरंगाबाद आणि चौथं सोलापूर. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त अरण्यांची टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे? वनांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात जास्त? तर ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. गडचिरोली जिल्हा हा पूर्व विदर्भामध्ये येतो. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण पण जास्त आहे, त्यामुळे अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन काय दिले? भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री. दुसरं वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री. तिसरं सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा. चौथं वैनगंगा, भीमा, सीना आणि सावित्री. मित्रांनो, सावित्री नदी ही पश्चिमेकडे आहे, त्यानंतर भीमा आहे, त्यानंतर सीना नदी आणि 4 नंबरला वैनगंगा नदी. तर आपलं सावित्री ही फक्त एकाच ऑप्शनमध्ये पहिल्यांदा दिलेली आहे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिंबटिंब किमी आहे. तर ऑप्शन आहे 600 किमी, दुसरं 700 किमी, तिसरं 720 किमी आणि चौथं 800 किमी. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ती 800 किमी एवढी आहे आणि उत्तर दक्षिण ती किती आहे? तर ती 700 किमी आहे. तर हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किमी. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही असं म्हटलं आहे? तर ऑप्शन आहे उरण, खापरखेडा, तिसरं अंबरनाथ, चौथं परळी. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? तर ते आहे अंबरनाथ. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. बाकीचे 3 ऑप्शन, तर उरण हे रायगड जिल्ह्यामध्ये, तेथे पण विद्युत ऊर्जा केंद्र आहे. त्यानंतर खापरखेडा, तर खापरखेडा कोणते आहे? तर ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, तर तेथे पण ऊर्जा निर्मिती केली जाते. आणि परळी कुठे आहे? तर ती बीड जिल्ह्यामध्ये, तर तेथे पण ऊर्जा निर्मिती केली जाते. तर एकच ऑप्शन असा आहे का जेथे ऊर्जा निर्मिती केली जात नाही, तर ते काय आहे? अंबरनाथ. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन आहे पेनगंगा, भीमा, येरळा आणि पंचगंगा. तर मित्रांनो, वर्धा नदीची उपनदी कोणती नदी आहे? तर ती आहे पेनगंगा. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये कोणाचे स्थान आहे? तर ऑप्शन आहे महाड, दुसरं वाई, तिसरं महाबळेश्वर आणि चौथं नाशिक. तर मित्रांनो, पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये कोण येतं? तर ते वाई हे स्थान येते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय? का जेथे कमी पाऊस पडतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? तर ऑप्शन आहे इंद्रायणी, दुसरं जया, तिसरं हंसा आणि चौथं हिरामोती. तर मित्रांनो, यापैकी कोणती भाताची जात संकरित नाही आहे? तर ती आहे हिरामोती. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये टिंबटिंब मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. तर ऑप्शन आहे काळी, तांबडी, गाळाची आणि जांभी. तर महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? तर ऑप्शन आहे काळी, तांबडी, गाळाची आणि जांभी. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये म्हणजे दख्खन पठारावर बेसाल्ट खडकाच्या वितराने मोठ्या प्रमाणात काळी मृदा आढळते. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट काळी मृदा. आणि तांबडी मृदा कुठे आढळते? तर ती उत्तर कोकण व विदर्भाचा पूर्व भाग म्हणजे वर्धा वनगंगा खोरे यामध्ये जास्त प्रमाणात तांबडी मृदा आढळते. आणि गाळाची मृदा कुठे आढळते? तर ती कोकण किनारपट्टीलगत आढळते. जांभी मृदा कुठे आढळते? तर ती रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अतिपूर्व विदर्भ दक्षिण यामध्ये जास्त प्रमाणात जांभी मृदा आढळते. आणि ती कशामुळे आढळते? तर ती त्या मातीमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड व लोह यांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्या मातीला जांभा रंग प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. तर ऑप्शन आहे चिल्का, लोणार, सांबार आणि पुलिकत. तर मित्रांनो, कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? तर ते लोणार सरोवर आहे. तर मित्रांनो, ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. तर लोणार सरोवर हे कुठे आहे? तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि जगातील 3ऱ्या नंबरचे सरोवर आहे लोणार सरोवर. नेक्स्ट क्वेश्चन, माथेरान हे टिंबटिंब वस्तीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन आहे ऋषीय, दुसरं जुळी, तिसरं गोलाकार आणि चौथं डोंगरमाथा. तर मित्रांनो, माथेरान हे कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे? तर ते डोंगरमाथा या वस्तीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. तर ऑप्शन आहे चिखलदरा, दुसरं तोरणमाळ, तिसरं आंबोली आणि चौथं गडचिरोली. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर तो आंबोली या ठिकाणी पडतो. तर आंबोली हे ठिकाण कुठे आहे? तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन आहे वैतरणा, तानसा, कोयना आणि शास्त्री. तर मित्रांनो, यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही आहे? तर ती आहे कोयना नदी. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताला टिंबटिंब किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. तर ऑप्शन आहे 14,300, दुसरं 15,200, तिसरं 16,500 आणि चौथं आहे 15,000. तर मित्रांनो, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे? तर ती 15,200. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. आणि किती देशांसोबत लागलेली आहे? तर ती 7 देशांसोबत लागून आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, म्यानमार आणि बांगलादेश. तर बांगलादेशला सर्वात जास्त लागून आहे भूसीमा. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन आहे अरावली, सह्याद्री, विंध्य आणि नीलगिरी. तर मित्रांनो, अरावली हा पर्वत भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे अरावली. आणि हा पर्वत कुठे आहे? तर तो राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन आहे खादर, भांगर, बाबर आणि चौथं रेगूर मृदा. तर मित्रांनो, यापैकी गाळाच्या जमिनीशी संबंधित कोणती मृदा नाही आहे? तर ती आहे रेगूर. आणि ही मृदा कुठे आढळते? तर ती द्वीपकल्पीय पठारावर आढळते रेगूर मृदा. आणि खादर, भाबर या मृदा कुठे आढळतात? म्हणजे ही जमीन कुठे आहे? तर ती हिमालयाच्या पायथ्याशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे टिंबटिंबसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. तर ऑप्शन आहे वाघ, हत्ती, सिंह आणि गेंडा. तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे कशासाठी राखून ठेवण्यात आले आहे? तर ते सिंहांसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंबटिंब या नदीवर वसले आहे. तर ऑप्शन आहे महानदी, सोन, सुवर्णरेखा आणि गंगा. तर याचे उत्तर काय आहे? तर जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोठे वसलेले आहे? तर ते सुवर्णरेखा या नदीवर वसलेले आहे. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात चहा उत्पन्नात टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक आहे. तर ऑप्शन आहे आसाम, बिहार, महाराष्ट्र आणि ओरिसा. तर याचे उत्तर काय आहे? तर भारतात चहा उत्पन्नात प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर ते आसाम राज्य आहे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. आसाम राज्यामध्ये जास्त प्रमाणात चहाचं उत्पादन घेतलं जातं, चहा पिकवला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन आहे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर
रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा द्वितीय क्रमांक लागतो जगामध्ये. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, ही ASO प्रीलियम क्वेश्चन पेपर 2011ची आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, गंगा नदी मैदानी सकल प्रदेशात टिंबटिंबजवळ प्रवेश करते. तर ऑप्शन आहे रुद्रप्रयाग, दुसरं ऋषिकेश, तिसरं अलाहाबाद आणि चौथं गढवाल. तर मित्रांनो, गंगा नदी ही मैदानी प्रदेशात कुठे प्रवेश करते? तर ती ऋषिकेशजवळ प्रवेश करते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे.